चिंता देखील करत बसण्याची गरज नसून आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वाटप सरकारने जाहीर केलेलं आहे। पीक विम्याबाबत शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता मात्र तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पूर्ण पैसे जमा होतील। सरकारकडून दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून या एप्रिल महिन्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं असून पीक विमा हा आता तुम्हाला मिळेल। बघा, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील यांच्या माध्यमातून आता मोठमोठे निर्णय आपल्याला बघायला मिळत आहेत। पण बघा, आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीक विम्या संदर्भातील आहे आणि पीक विम्याची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पूर्ण वाटप केले असून वाटप सुरू झालेले असून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात लवकरच पैसे येणार आहेत या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती आपण या चॅनलवरती बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे। तर चला आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील संपूर्ण महत्त्वाची बातमी बघूयात आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ती देखील माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। तर चला पाहू। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली। आता शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार स्पष्ट सांगितलं आहे की पीक विम्याबाबत शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता मात्र तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पूर्ण पैसे जमा होतील। सरकारकडून दिलासा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात पूर्ण पैसे वाटपाचे नियोजन झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार आता लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। काही शेतकऱ्यांना 17,000 रुपयांचा पीक विमा मिळू शकतो, काहींना 10,000चा, काहींना 12,000 रुपयांचा, तर काहींना 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची पीक विम्याची रक्कम पूर्ण त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे। पण बघा, हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत खरं, पण आता तुम्हाला महत्त्वाची ही 2 कामे पण करावी लागतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात मात्र पीक विम्याचे पैसे हे जमा होणार नाहीत। जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे लवकर करावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील, आता तीच माहिती तुम्हाला मी दाखवणार असून यासाठी पण आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मुख्यमंत्र्यांनी माहिती जाहीर केली। जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यावरती पाहिजे असतील तर ही 2 कामे शेतकऱ्यांनी करायची आहेत। ही 2 कामे केली तरच तुमचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये येणार आहे आणि पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले शेतकरी बांधवांनो तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। मग चला आता महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत ती यादी आपण बघूयात। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील त्या संदर्भातील पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा या 12 जिल्ह्यात पूर्ण वाटप होऊ शकतो अशी एक माहिती सूत्रांकडून येत आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर या 12 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे हे वाटप होणार आहेत। काही शेतकऱ्यांना 10,000 भेटतील, कोणाला 15,000 भेटतील, कोणाला 17,000 रुपयांचा पीक विमा भेटेल, तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना 20,000 ते 25,000 रुपयांपर्यंतची डायरेक्ट पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि ही एक त्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो। आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर चला, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमवणार आहेत, तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार की नाही, संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। पीक विम्याबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी घोषणा आहे। बघा, राज्य शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे, महत्त्वाचा निर्णय झालेला असून सर्वांना आता दिलासा मिळणार आहे। बघा, अतिशय दिलासा देणारी अपडेट समोर आलेले असून पैसे कसे वाटप होणार आहेत, एका दिवसात पूर्ण रक्कम येणार का, आजच पूर्ण पैसे येणार का, की दुसरी कोणती तारीख आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली असून ती माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर आपण काय काय बघणार आहोत तुम्हाला एकदा महत्त्वाचं सांगून टाकतो। होय शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर काही शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न आहेत की आजच पूर्ण पैसे येतील का की उद्यापर्यंत येतील, तर ही पण माहिती मी तुम्हाला आता दाखवण्याचं काम करणार आहे। यासाठी तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। सर्वात आधी आपण काय बघणार आहोत, हे पैसे नेमके
कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात, सर्वात महत्त्वाची पहिली बातमी तुम्हाला ही दाखवणार आहे। त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना 17,000 भेटणार आहेत, कोणाला 15,000 आणि कोणत्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त पीक विम्याचे पैसे सरकार देणार आहे ही पण माहिती आपण 2 नंबरला बघणार आहोत। त्याच्यानंतर काय बघायचं आहे तर त्याच्यानंतर बघायचं आहे की नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यात येतील ती पण माहिती दाखवणार आहे। जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुमचं नाव पीक विम्याच्या पहिल्या यादीत येईल आणि सर्वात आधी पीक विम्याचे 17,000 तुमच्या बँक खात्यात जमा होतील। मग आता हे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची ही पण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। आणि बघा आता पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे आणि पैसे वाटप केल्यानंतर किती तास लागतील की आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ही पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार असून तुम्हाला आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण महत्त्वाची माहिती बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून राज्यभरातील शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारी अपडेटच आहे। बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पण आलेली आहे। बघा इथे सांगितलं आहे की आता हेक्टरी 74,000चा पीक विमा मंजूर झालेला आहे। बघा हेक्टरी किती 10,000 नाही 20,000 नाही तर 74,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। मग आता हे पैसे कोणाला मिळणार आहेत? 74,000 रुपये ही छोटी रक्कम नाहीये, खूप मोठी रक्कम आहे। मग ही कोणत्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नेमकी सर्वात आधी जमा होणार आहे आता ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता तुम्ही राहिलेला आपला हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर तुम्हाला पण हेक्टरी 74,000 रुपये मिळतील। पण बघा हे कोणाला मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कोणते पीक उत्पादक शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 74,000 रुपयांची रक्कम सरकार देणार आहे ही पण माहिती आता मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघण्याचं काम करा। तर चला आता 74,000 रुपये हेक्टरी पीक विमा कोणाला मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पण बघूया। त्यानंतर 17,000 रुपयांचा जो पीक विमा आहे तो कोणाला मिळणार हे पण तुम्हाला सांगतो, कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार। तर चला अशा जिल्ह्यांची आता या ठिकाणी आपण यादी बघूयात। तर बघा आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवत आहे। जिल्हे तालुके संपूर्ण याद्या आता येत असून शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळणार आहे। बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार असून शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटपाची घोषणा सरकारने जाहीर केलेली आहे। इथे काय सांगितलं आहे तर बघा, गत वर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे पण शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झालेले होते। मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 4,000 हेक्टरवरील शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं, त्यांना आता 74,000 रुपये हेक्टरी त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहेत। होय, तुम्ही महत्त्वाची माहिती ऐकताय, ती पण 70,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात येणार असून 70,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना आता पूर्ण वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका। बघा हे 74,000 रुपये कोणाला वाटप होणार आहेत ही माहिती तुम्हाला पुढे सांगतो। त्यापूर्वी 17,000 रुपये व जे 25,000 रुपये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत, हे पैसे आज वाटप होत आहेत का आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची एकदा आपण यादी बघूया। तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार काही अहवालानुसार आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात विमा रक्कम काही ठिकाणी हेक्टरी 17,500 ते 45,000 रुपयांपर्यंतच्या दाव्यानुसार वितरित करण्याचे नियोजन देखील सुरू आहे। जिल्ह्यावरती यादी आता आलेली आहे। बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली असून जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात पण पूर्ण पैसे हे लवकर जमा होऊ शकतात। सर्वात आधी रक्कम ही तुम्हाला मिळू शकते असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर बघा यादीत आलेल्या माहितीनुसार यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पण सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, ते पण डीबीटीच्या माध्यमातून वाटप होणार आहेत। म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 30 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात होईल। बघा हे डीबीटीच्या माध्यमातून पैशाचं वाटप होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। बघा डीबीटीतून आता पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे हे जमा
शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले जाणार आहेत आणि शेतकरी बांधवांना पूर्ण रक्कम वाटप जे आहे ते होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा कसली चिंता करू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम मिळेल, अशा पुढील जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं सांगत आहे। त्यामुळे राहिलेला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे आज येणार की उद्या येणार। बघा आता बीड जिल्ह्यात वाटप पण सुरू काही ठिकाणी झालेलं पण असू शकतं किंवा वाटप शेतकरी बांधवांना जरी आज नसलं तरी उद्यापर्यंत का होईना पैसे वाटप सुरू होऊ शकतात, कारण की पीक विमा या ठिकाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी होती। यानंतर बघा सरकारच्या माध्यमातून आता 17,000 रुपयांचा पीक विमा, काहींना 15,000 रुपयांचा तर काहींना 20,000 ते 25,000 रुपयांचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। तो म्हणजे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। होय, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीतून पैसे वाटप होणार आहेत। तिकडून पैसे डीबीटीतून टाकल्यानंतर इकडे 30 मिनिटाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेलं दिसू शकतं। ही मोठी रक्कम शेतकरी बांधवांना देण्याची घोषणा सरकारने केली आहे। काळजी करू नका किंवा कसली चिंता देखील तुम्ही करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय हा राज्य सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे आणि यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत। चांगलाच दिलासा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची दिलासा देणारी बातमी ही आपण म्हणू शकतो। त्यामुळे काळजी कुणीही करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत। बघा आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम जमा होईल, आता पुढील जिल्ह्यांची पण यादी आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट हे 17,000 रुपये आता जमा होणार आहेत। बघा यानंतर तालुका पैठण तालुका एक आहे, पैठण तालुक्यात पण पूर्ण पैसे मिळणार आहेत। पैठण तालुक्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विम्याचा आता वाटप होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये। यानंतरचा जिल्हा तालुका अजून जाहीर झालेला आहे। बघा आता तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्ण पैसे दिले जाणार आहेत। यानंतर आता नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्ण पैसे जमा होतील आणि शेतकरी बांधवांनो नेमकी अशी कोणते 2 कामे सरकारने करायला सांगितले आहेत की जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक विमा येईल, ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। जर ती 2 कामे तुम्ही केले तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पीक विम्याची रक्कम जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। तर चला आता पीक विमा मिळणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करूयात। बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता 74,000 रुपये जो पीक विमा मिळणार आहे तो कोणाला मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगतो। तुमच्या मनात प्रश्न येत असेल आणि तो कोणत्या तालुक्यात मिळणार आहे ते पण बघा। 74,000चा पीक विमा मंजूर झाला। गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे। या मंडळासाठी उच्च व निम्र तपासणीची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी 74,678 रुपये भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा आता कोणते तालुके आहेत आणि कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत तर त्यांची यादी या ठिकाणी दाखवतो। बघा आलेल्या माहितीनुसार मुदखेड तालुका पहिला आहे। या तालुक्यात 74,678 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यानंतर बारड तालुका या ठिकाणी सर्वात आधी पैसे आता वाटप केले जाणार आहेत। त्यानंतर अर्धापूर तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण वाटप होणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे तो शेतकरी बांधवांनो आता अर्धापूर तालुका झाल्यानंतर बारड आणि मुदखेड या सर्व तालुक्यात पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे कोणत्या पिकासाठी मिळत आहेत, कोणत्या बागायतीसाठी मिळत आहेत तर बघा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून गत वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हे 74,678 रुपये भरपाई जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं जे मुदखेड, बारड, अर्धापूर या ठिकाणी नुकसान झालेलं होतं अशा या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर चला कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या पण बँक खात्यात पीक विमा येईल, सरकार आपल्याला पण पीक विम्याचे पैसे देईल आणि कोणत्या जिल्ह्यात एक पीक विमा लवकर मिळेल ती पण माहिती तुम्हाला दाखवत आहे। बघा तुम्हाला पहिलं काम करायचं आहे ई-केवायसीचं
KYCचं काम करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्या. तात्काळ KYC करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यात येणारी पूर्ण रक्कम DBTच्या माध्यमातून जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100% नक्कीच मिळू शकतो. त्यानंतर तुम्हाला आपला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न आहे का तपासायचं आहे. जर नसेल तर करून घ्या, कारण सरकार DBTच्या माध्यमातून पैसे देणार आहे. ज्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न नसेल त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा व्हायचे नाहीत. ही पण गोष्ट आपल्या शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार या संदर्भातील यादी पुढे पण बघणार आहोत. लवकरच पुढचा पण व्हिडिओ येईल आणि सोलापूर नाशिक जिल्ह्यात पण याचं पीक विम्याचं वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक यासारख्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होऊ शकते. अशा प्रकारची अपडेट आहे. धन्यवाद.